उद्योग विभागाच्या बाबतीत बोलत असताना किंवा कामगारांच्या विषयी बोलत असताना आपण उद्योगाला चालना मिळावी याकरता देखील अनेक प्रयत्न करतात। सन्माननीय मुख्यमंत्री देखील याबाबत सातत्यानं वेगवेगळ्या देशात परदेशात दौरा करून जवळपास त्यांनी मागच्या काही दिवसापूर्वी गुंतवणूक म्हणून या ठिकाणी आणली, त्याचं देखील कौतुक करण्यात आलं। परंतु अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघ हा पर्यटन, इंडस्ट्री आणि कृषी असे तीनही बाजूने असलेला सदन तालुका आहे। आज उद्योग व्यवसाय म्हणत असताना राज्यामधील उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, प्रत्येक भागातला युवक युवती माझ्या मतदारसंघामध्ये येऊन राहत आहेत, नोकरी व्यवसाय करतायत। परंतु मी मागच्या 4 दिवसापूर्वी देखील उल्लेख केला की एखादी कंपनी जर बंद झाली, त्या कंपनीमध्ये आमच्या युवकांनी युवतींनी 12-15 वर्ष काम केलं, त्यांच्या वयाची मर्यादा जर पाहिली आपण तर 40-45 वर्षाची वय मर्यादा होती आणि त्यानंतर त्यांना पुन्हा जर त्याच कंपनीमध्ये ती कंपनी टेकओव्हर झाल्यावरती कामाला घेतले जात नाही। या बाबतीत देखील आपण एकच मिनिट, याबाबत देखील आपण सरकारने योग्य ते धोरण घ्यायला पाहिजे। कुठला तरी चांगले नियम आखून कसा रोजगार मिळेल किंवा युवकांना साथ मिळेल, सरकारचं पाठबळ मिळेल, याबाबत देखील आपण विचार करायला पाहिजे। उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे याकरता आम्ही देखील सरकारकडे मागणी करतोय। निगडे, आंबळे, कलाट या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन आहे आणि हा झोन देखील आपण तात्काळ कसा निघेल याबाबत केंद्र सरकारशी आपण लवकरात लवकर चर्चा करून मार्ग काढावा। मी पुन्हा एकदा महायुती सरकारचा आणि या अर्थसंकल्पाला जाहीर पाठिंबा देतो। धन्यवाद।